नवीन घडामोडी पाहण्यासाठी आपल्या बारामती झटका या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबा, म्हणजे ताज्या घडामोडी आपणापर्यंत पोहोचतील. माळशिरस तालुक्यातील म्हाळुंग श्रीपूर नगरपंचायत हद्दीत श्री संत तुकाराम महाराज पालखी महामार्गाचे विस्तारीकरण झाले असल्याचा फटका म्हाळुंगच्या ग्रामस्थांना बसला आहे. ग्रामदैवत श्री अमाई देवीच्या जवळून पालखी महामार्ग जात आहे. अंतर्गत रस्त्यावर उड्डाणपूल बांधले जात आहेत. मात्र पूर्वीच्या सांडपाण्याच्या गटारी व रस्ते उद्ध्वस्त झाले आहेत. याचा म्हाळुंग येथील सावंत वस्ती वार्डातील लोकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. पूर्वीपासून सांडपाणी, गटारीचे वाहून जाणारे पाणी पुलामुळे थांबले आहे. वास्तविक पाहता पूर्वीचे सांडपाणी आणि गटार यामधूनच घाण पाणी जाणे आवश्यक आहे. परंतु महामार्गाच्या ठेकेदार व संबंधित लगतचे शेतकरी यांच्या आडमुठ्या धोरणामुळे पाणी साचत आहे. अवकाळी पावसाच्या पाण्याचा साठा होऊन शालेय विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक आणि महिला भगिनी यांना त्रास झालेला असल्याने नगरपंचायत येथे महिलांनी सदरच्या पाण्याची विल्हेवाट लावावी अशा पद्धतीचे निवेदन मुख्य अधिकारी यांना दिले असून सदरच्या निवेदनाची प्रत नगराध्यक्षा सौ लक्ष्मी अशोकराव चव्हाण यांच्याकडे दिली आहे. वास्तविक पाहता गटारीचे व सांडपाण्याची पूर्वीप्रमाणेच वहिवाट व्हावी, कारण सदरचे पाणी मंदिराच्या परिसरातून जाऊन मंदिराचे पावित्र्य धोक्यात येणार असून सदरचे ओढ्याचे पाणी येथील माकडे पित असल्याने घाण पाणी पाजणे आरोग्याच्या दृष्टीने योग्य होणार नाही. यासाठी पूर्वीपासूनच पाणी जसे वाहत आहे तशाच पद्धतीने गटारी होणे गरजेचे आहे. यासाठी प्रकल्प संचालक यांनी सदरच्या कामाची पाहणी करून योग्य तो मार्ग काढावा, अन्यथा महिला रस्त्यावर उतरून निषेध करतील असा इशारा देखील या निवेदनात दिला आहे. तर काही वयोवृद्ध ग्रामस्थांनी सुद्धा संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहेत. तर आपण प्रत्यक्षच पाहूयात ते काय म्हणतायत. आता ही जी गटरी जी आहे शेजारीने जाणारी, ही किती वर्षापासूनची आहे खरं? का आम्हाला तिसऱ्या डोईची पाय साहेब गटरी आहे आणि वडा नाही पहिल्यापासून वाचू येत. आता मासा आम्ही लहानपणाला धरलेला आहे, या वड्याला मास काय. आता अजून काय काय पाहिजे आता तुम्हाला सांगतो. पूर्वीच आहे ती वाडा, पूर्वीचा आताचा नाही, जुना. तिसऱ्या चौथ्या डोईपासून आलेला वाडा आहे. आता इथं जी पहिला गेलाय, मग आता थांबतोय का तिथं? कोणी अडवलंय का काय? अडवलंय तिथे कोणी. बर, ते दिनून माळ्यानं कुठच्या ते अडवलंय बा खाली वाटणे जायला. बर. ते पाक हवारीच केली. बोल कारभारी काय केलंय नेमकं तिथं आता खरं? काय पहिला होता वाडा ती पाक हवार टाकलाय काय ठेवलाय, मुजवून ठेवलाय. आता तुमची इच्छा आहे पहिला जसा होता तसाच गेला पाहिजे अशी इच्छा आहे? मला पहिलंच पाहिजे. पहिला हयाच मार्गे गेला पाहिजे हो साहेब. असं आहे ना? हा, पहिल्याच मार्गे गेलं पाहिजे. परत 3-4 दिवस पहिल्याच मार्गे ती पाणी जातंय तिकडं. मग आता कोणीकडे काय येतं? आता पाणी इकडे आमच्या घरात शिरेल ती पाणी सार. हा, तर त्या हा ते हाही आम्हाला पहिले परंपरा जात होतं तसंच पाणी पाहिजे आम्हाला. गेलंच पाहिजे. बोल पाहुण्या बोल. कसं पाहिजे तुम्हाला पाणी खरं? असं पहिले जा आहे, असं रोड गेली पाहिजे तशी. तर पूर्वीपासून पाणी जातंय. असं 100 वर्ष झालं ती फुलं आहे. तसं आम्हाला गटारीचं पाणी पहिल्यापासून गेलं पाहिजे. जाग्या पहिल्या आमची मागणी आहे माणसाची. आणि जी आता दिनून अडवलेलं आहे पाणी, ते सरळ मार्गे आम्हाला पाणी करून द्यावं ही आमची अपेक्षा आहे.